तूर पिकामध्ये जर कधी रेकॉर्ड ब्रेक असं उत्पादन पाहिजे असेल तर आपल्याला सुरुवातीच्या वेळेमध्ये या चुका टाळल्या गेल्या पाहिजे, ज्या की या जर चुका आपण आपल्या तूर पिकाच्या लागवडीच्या वेळी जर कधी केल्या तर आपल्याला उत्पादनामध्ये आपल्याला 30% घट आपल्याला तिथंच आपल्याला बघायला मिळू शकते, जे की 90% शेतकरी आपल्या तूर पिकाच्या लागवडीच्या वेळेस ह्या चुका करतच असतात आणि जे 10% शेतकरी या चुका करत नाही त्यांना दरवर्षी विक्रमी उत्पादन हे नक्कीच मिळत असतं. बहुतेक शेतकरी काय करत असतात, बेड पद्धतीला टाळून सरी पद्धतीने लागवड करत असतात. पण मात्र जे आपण जर कधी प्रगतशील शेतकरी जर बघितले तर ते कधीच आपल्याला सरी पद्धतीने लागवड करताना बघितला जात नाही. त्यासोबतच ते कधीही आपल्याला 8 ते 10 फुटाचं बेड तयार करूनच मगच तूर पिकाची लागवड करत असतात. ज्यामुळे होतं काय असतं, या आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त आपल्याला हवा खेळती राहत असते. त्यासोबतच जी काही रोगप्रतिकारक क्षमता आहे ती देखील चांगल्या प्रकारे आपल्या पिकाची वाढत असते. आणि सोबतच महत्त्वाचं म्हणजे आपले उत्पादन वाढवण्याचा मेन मुद्दा जे की म्हणजे आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या चांगल्या प्रकारे दुप्पट बघायला मिळत असतं. जर कधी आपण 1-2 वेळेस जर कधी शेंडी खुडणी जर केली तर आपल्याला यामधून देखील आपल्याला जास्तीत जास्त विक्रमी उत्पादन मिळू नक्कीच शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं जर म्हटलं तर आणि ही चूक आपल्या 90% शेतकरी आपल्याला तूर पेरणीची वेळेस करतच असतात आणि जे 10% शेतकरी करतात त्यांना जास्त फायदा होतो, कारण की ते बीज प्रक्रिया करत असतात. आता बरेच शेतकरी काय करतात, बीज प्रक्रिया न करता डायरेक्ट आपल्याला पेरणी करून देत असतात. तर आपल्याला इथं देखील आपल्याला खूप मोठा नुकसान बघायला मिळतं, कारण की पुढे चालून जे काय आपल्याला मररोगीसारख्या समस्या बघायला मिळत असतात ते याचमुळं बघायला मिळतात. जर कधी आपण सुरुवातीच्या वेळेस लागवडीच्या वेळेस जर कधी बीज प्रक्रिया करून जर बुरशीनाशकामध्ये आपण जर कधी याला बुरशीनाशकामध्ये बीज प्रक्रिया करून मग जर कधी आपण लागवड केली तर आपण जे काही सुरुवातीचं जे काही मररोगीचं संकट आहे तर याला टाळू शकतात. आणखी मी स्वतः बऱ्याच शेतकऱ्यांना या पद्धतींचा वापर करून करताना बघितलंय. याचा परिणाम म्हणजे तर उत्तम असा परिणाम आपल्याला आपल्या तूर पिकामध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्यासोबतच शेतकरी मित्रांनो, यावर्षी जर कधी तुम्ही तूर पिकाची जर कधी लागवड करणार असाल तर या पद्धतींचा वापर नक्कीच करून पहा. आणि सोबतच यावर्षी तुम्ही किती एकरमध्ये तूर पिकाची लागवड करणार असाल हे काही देखील कमेंटमध्ये मात्र नक्कीच सांगा. आणि शेती संबंधित असेच विशेष व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा.